भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त महाराष्ट्र बहुजन आघाडीतर्फे 1 जानेवारी रोजी कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे दुपारी 12 वाजता प्राध्यापक प्रकाश नाईक, मदन पवार, अरविंद सोनटक्के यांचे लष्करी शौर्यगाथा या विषयावर मार्गदर्शन असणार आहे, अशी माहिती अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अनिल माने यांनी लॉर्ड बुद्धा टीव्ही चॅनलशी बोलताना दिली। जय भीम नमो बुद्धाय। मी प्रमोद उपरीकर, महाराष्ट्र बहुजन आघाडी सामाजिक संघटन कोल्हापूर यांच्यामार्फत दरवर्षी आपण 1 जानेवारीला भीमा कोरेगावमध्ये जो काही शौर्य झालेलं होतं त्या शौर्य दिन आपण 1 जानेवारीला साजरा करतो आणि हे आमच्या महाराष्ट्र बहुजन आघाडीतर्फेचे हे दुसरं वर्ष आहे। यामध्ये आम्ही माजी जे काही सैनिक आहेत आपले महार बटालियनमध्ये ज्यांनी आपलं व्यर्थ बलिदान केलेलं आहे अशा माजी सैनिकांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना आम्ही सन्मानपत्र देतो आणि त्याचबरोबर व्याख्यानाचे आयोजन करतो आणि या सर्व गोष्टींचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय भीम। मी प्राध्यापक डॉक्टर अनिल माने, महाराष्ट्र बहुजन आघाडी हे जे कोल्हापूरचं संघटन आहे याच्या वतीनं 1 जानेवारीला भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिन हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। तो शाहू स्मारक दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे। या कार्यक्रमामध्ये जे माजी सैनिक आहेत महारेजिमेंटमध्ये काम केलेले त्यांचा सत्कार आदर सत्कार होणार आहे। त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महार रेजिमेंटची लष्करी शौर्यगाथा या विषयावरती व्याख्यान होणार आहेत। यामध्ये मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक प्रकाश नाईक, माननीय मदन पवार साहेब, त्यानंतर माननीय अरविंद सोनटक्के साहेब यांचं मार्गदर्शन या कार्यक्रमामध्ये होणार आहे। तर या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त आंबेडकरी चळवळीतील सर्व लोकांनी सहभागी व्हावे अशा प्रकारची मी विनंती करीत आहे। धन्यवाद। जय भीम। प्रेम जय भीम। राजेंद्र कांबळे शिंगणापूरकर। भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्य दिनानिमित्त माजी सैनिकांनी जास्तीत जास्त उपस्थित राहून या कार्यक्रमाला शोभा वाढवावी ही विनंती।